सहस्राहुनी वेगळा. विठोबा कोण आहे? तो सहस्राहुनी वेगळा आहे. म्हणजे काय आहे? सहस्र विष्णू सहस्रनाम, सहस्र नावं आहेत असं ते विष्णू सहस्रनाम म्हणजे म्हणतात. त्या सहस्र नावामध्ये विठ्ठलाचं नाव नाही. तो सहस्राहुनी वेगळा आहे. तो इथंच आहे, इथलाच आहे, फक्त जगामध्ये दुसरा विठ्ठल नाही. आणि जे मगाशी जे उल्लेख केला की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अरे म्हणजे काहीच नव्हतं ना तुमचं. आता जो गाजावाजा झालाय तोही नव्हता. चराचरच नव्हतं तर काय, चराचरच नव्हतं. त्यावेळेला पंढरपूर निर्माण झालेलं आहे. म्हणजेच त्यावेळेला विठोबा माऊली निर्माण झालेली आहे, रुक्मिणी माऊली निर्माण झालेली आहे. तेव्हा त्या पद्धतीनं या सहस्रामध्ये आम्ही बसत नाही. एकमेव अद्वितीय, दुसरा नाहीच असा तो विठ्ठल आहे. आणि त्याच वेळेला विष्णूचे जे आणखीन जे आहेत बाकीचे मूर्त्या, स्टँडर्ड मूर्त्या, त्या मूर्त्यांच्यामध्ये सुद्धा आमच्या विठ्ठलाची मूर्ती बसत नाही. की ज्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र नाही. कुठलं आहे का शस्त्र कुठलं? कारण कुणाला मारायची गरजच नाही विठोबाला. त्याच्या अंगावर कोण येऊ शकत नाही. संपूर्ण ताकद जी आहे ती त्या तुमच्या शुद्धतेची ताकद आहे, त्या विचाराची ताकद आहे. त्यामुळं इथं शस्त्र हातात घेण्याची गरज नाही विठुरायाला. हे शस्त्र न घेणारी आमची देवता आहे. आणि म्हणून आमचे जे संत आहेत ते सुद्धा त्या पद्धतीनंच निर्भीड झाले.